नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार का, कधी होणार, किती होणार, कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट बातमी आपण एवढीच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करू. महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शॉर्ट अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ पुढे जर नक्कीच लाईक करा, चॅनल असाल चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करत आहे. अत्यंत महत्त्वाची आणि आताच्या क्षणाची आलेली बातमी आहे. कांद्याच्या भावात घसरण होते आहे, शेतकरी संतप्त झालेला आहे. आधी शेतकरी संकटात आहे आणि 2 पैसे मिळावे शेतकरी बांधवांची कायम अपेक्षा असताना देखील हे सरकार वारंवार शेतकरी विरोधी निर्णय घेऊन कवडीमोल कांद्याला भाव भेटतो आहे, अशी परिस्थिती सध्याची आहे. आणि एकंदरीतच या ठिकाणी वारंवार शेतकरी विरोधी निर्णय घेणं कितपत योग्य आहे हे आपल्याला कळायला पाहिजे. कारण की या ठिकाणी बघितलं तर आधीच कवडीमोल भाव शेतकऱ्यांच्या कांद्याला भेटतो आहे आणि वरून पुन्हा एकदा कांद्याला भाव पाडण्यासाठी कारस्थान कारणं या ठिकाणी सरकार करताना बघताना या ठिकाणी यांना थोडीशी वाटायला पाहिजेत, अशी काही परिस्थिती आहे. आणि उन्हाळा कांद्याला चांगला भाव मिळाल्या आशेने शेतकऱ्यांना एप्रिल महिन्यापासून मोठ्या प्रमाणात कांदा साठवून ठेवला होता. मात्र अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि कमी बाजारभाव या तिहेरी माऱ्यामुळे त्यांचा सर्व आशा मातीमोल ठरले आहे. आणि शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की अतिवृष्टीमुळे साठवणीतील तब्बल 30 ते 40% कांदा खराब झाला असून वजनातही मोठ्या प्रमाणात घट झाली असेल. साठवणूक खर्च आणि नुकसान वजा गेल्यानंतर या ठिकाणी बघितले मिळणाऱ्या दरात उत्पादन खर्चही निघत नसल्याने ते हतबल झाले आहे. बांगलादेशातील या ठिकाणी बघितलं तर घाऊक बाजारात दर हा 100 रुपये किलोच्या घरात पोहोचल्याने तेथील ग्राहकांना महागत कांदा घ्यावा लागत आहे. तरी भारताकडून कांदा आयातबंदी करण्याबाबत कोणतीही सकारात्मक हालचाली नाही. केंद्र सरकारने बांगलादेशाशी तातडीने चर्चा करून आयातबंदी हटावी, जेणेकरून निर्यात पुन्हा सुरू होईल. निर्यात सुरू झाल्यास भारतीय कांद्याला किमान 2 ते 5 रुपये किलोने दरवाढ मिळू शकते. शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळेल, परंतु तसं सरकार बघताना दिसत नाही. सध्याचे भाव या ठिकाणी उन्हाळा कांदा कमीत कमी 400, जास्तीत जास्त 1600, सरासरी 1150. लाल कांदा कमीत कमी 300, जास्तीत जास्त 2100, सरासरी 1350 अशी परिस्थिती आहे. धन्यवाद.